आजच्या बैठकीत काही ठोस निर्णय झालाय का? कारण की तुम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले सगळ्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी काही ठोस निर्णय घेतलाय का आजच्या बैठकीत, की फक्त तुमचे म्हणणे ऐकून घेतलं त्यांनी? आमचं म्हणणं अनेक नेत्यांचं ऐकून घेतलं. ठोस असं काही म्हणता येत नाही. केवळ त्या JRचे काय परिणाम वाईट होणार नाही ओबीसीवर एवढंच काय त्यामध्ये त्यांनी सांगितलं. म्हणजे या JRमुळे कुठल्याही ओबीसीचं नुकसान होणार नाही किंवा पितृसत्ता जी आहे तेच लागू राहील. पण त्यात ते JRचा पूर्ण JR आणि ते अहवाल, चौकशी अहवाल तो खालच्या लोकांनी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी जो द्यायचा आहे तो त्या ठिकाणी त्याला कुठेही अधिकार नसताना एकदम गाव पातळीवरच्या लोकांना तो अधिकार देऊन टाकला. खरं तर दोनदा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कुणबी आणि मराठा हे दोनही वेगळे आहेत आणि त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून किंवा ओबीसी मध्ये समावेश करणं हा मूर्खपणा ठरेल असंही म्हटलं आहे आणि ते फेटाळलेलं आहे. तरी पण जर एखादा नेता उभा होतो आणि तो वाटेल त्या पद्धतीनं मनमानी करून मिळवतो तर आम्ही जगायचं कसं? आमच्या लोकांनी 12 लोकांनी ओबीसीची आत्महत्या केली, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाला. हे आरक्षण आता आमचं संपलं म्हणून कयो तरुण तिथे कायदा सुव्यवस्थेचा विषय येत नाही का? कोणी जर मुंबईत येऊन कायदा सुव्यवस्थेचा धमकी देतो तर मग सरकारने याही संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा होती. त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची काही भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता होती. जे ओबीसी साठी बलिदान दिलेत, आम्ही म्हणतो की शहीद झालेत ओबीसी समाजाच्या हक्क वाचवण्यासाठी, पण तशी काही कुठली भूमिका दिसली नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.